मार्गशीर्ष पौर्णिमेला असते दत्त जयंती आणि यंदा ही दत्त जयंती अर्थात 2025 मध्ये ही दत्त जयंती आलेली आहे गुरुवारी. गुरुवार हा दिवस दत्तगुरूंचा वार, दत्त अवतारांचे आणि दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठीचा खास वार. त्यामुळेच गुरुवारी दत्त जयंती येणं हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ, पुण्य, फलदायी मानला जात आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोष काळी दत्तगुरूंचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसंच जिथे जिथे दत्त मंदिर असते तिथे या दिवशी प्रदोष काळी दत्त जन्म सोहळा पार पडतो. या निमित्तानेच अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र सुद्धा पाळले जाते. तसंच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सामूहिक रीतीने किंवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते. दक्षिणेत आंध्र प्रदेश, कर्नाटक तसंच तमिळनाडूतही दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा गुरुवारी 4 डिसेंबर 2025ला दत्त जयंती आहे. अत्री आणि अनुसूया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची त्रिमुखी आणि 6 हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. तुकोबांनीही 3 शिरे 6 हात अशाच दत्त स्वरूपाला नमन केले आहे. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्तांचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिलेले दिसते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते. योग साधनेत दत्तात्रेयाला गुरु मानलं गेलं आहे. सगळ्यांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः मात्र 24 गुरु केले होते. दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल असं म्हटलं जातं. दत्त नवरात्रीपासूनच दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं वाचन, पारायण सुरू होतं. ज्यांना काही करणं शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा, जमेल त्यावेळी, शक्यतो प्रदोषकाळी जरूर करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान द्यावे. भुकेलेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्यावे किंवा अन्नदान करणं शक्य असेल तर अन्नदान नक्की करावं. आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखरपुटाने बत्तासे वाटावेत. घरी दत्तांवरील पदरचनांची ध्वनिफीत लावून ती ऐकावी. येत असतील तर दत्तगुरूंचे स्तोत्र किंवा मंत्र यांचं पठण करावं. दत्तांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार चालत आलेली श्रद्धा आहे. केवळ या दिवशीच नाही तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावं आणि दत्त जयंतीच्या दिवशी तर औदुंबराची पूजा अवश्य करावी. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत याचे पठण किंवा पारायण तुम्ही करू शकता. दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत यांचे देखील पठण किंवा पारायण करावे. श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण किंवा पठण सुद्धा करता येतं. दत्तगुरूंच्या अनेक अवतारांपैकी ज्या अवतारावर तुमची श्रद्धा असेल त्या अवताराचे चरित्र किंवा ग्रंथांचे पारायण करावे. शंकर महाराज, साईबाबा यांच्या ग्रंथांचे पठण, पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी काहीच शक्य झालं नाही तर दत्तगुरूंचे एक जपमाळ नामस्मरण करावे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप, उपासना केल्याने दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळायला सहाय्य होते. मंडळी, दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना नैवेद्य कसा दाखवावा, कोणत्या पदार्थांचा समावेश दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये असावा, दत्तगुरूंची पूजा कशी करावी या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. त्याचबरोबर दत्त जयंती आणि दत्त नवरात्र या बाबतीत तुमच्या मनात काही शंका